नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. खडकवासला पाणी संघर्ष कृती समितीच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांना निवेदन. खडकवासला कालव्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मार्ग काढू. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील. इंदापूर तालुक्यातील जनता दरबाराची परंपरा कायम राखत माननीय हर्षवर्धन पाटील यांचा जनता दरबार इंदापूर तालुक्यातील कुरवली या ठिकाणी पार पडला. मोठ्या अपेक्षेनं लोक या दरबारासाठी उपस्थित राहिल्याचे दिसून आले. इंदापूर खडकवासला पाणी प्रश्नावर यावेळी इंदापूर खडकवासला पाणी संघर्ष कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावर सकारात्मक चर्चा करताना पाटील यांनी पाणी प्रश्नावर कृती समितीची भूमिका समजून घेतली. त्याचबरोबर मागील 10 वर्षात पाणी वेळेवर भेटत होते. आपण दाब देऊन पाणी आणत होतो, पण तुम्ही वाढपीच बदलला असं मत व्यक्त केलं. त्याचबरोबर संसरकट 32 कोटी रुपये खर्चून बंद पडला, अक्षरशः बुजला गेला अशी खंतही व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी तालुक्यातील पाणी आपल्याकडे बघतोय ना आपण पाण्याकडे बघतोय आणि आपल्याला 200 किमीवरील पाणी दाखवले जात आहे असंही मत व्यक्त केलं. यावर आपण उजनीतून पाणी उचलण्यासाठी काही उपाययोजना करता येईल का यावर विचार करू. लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून इंदापूरमधील काही गावे जोडता येतील का पाहू. नीरा भीमा जलस्थिरीकरण योजनेतून काय पर्याय निघतो का पाहू. त्याचबरोबर कोणत्याही धरणातून नदीला पाणी सोडून देण्यासाठी कोणताही नियम हिंदुस्थानात नाही, तर उजनीतून 20-20 TMC पाणी म्हणजे खडकवासला धरण साखळीत जेवढे पाणी आहे तेवढे पाणी उजनीतून नदीला सोडून दिले जाते. त्यातून आपल्याला काही पाणी उचलता येईल का यावर विचार करू अशी भूमिका मांडली. आपल्या कारकिर्दीत आपण फार तर उन्हाळ्यात एक पाणी उजनीतून नदीला द्यायचो असंही ते म्हणाले. कृती समितीच्या वतीने उजनीतून पाणी देण्यासाठी आग्रही भूमिका मांडली गेली. त्यावर आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आवाज उठवावा. आपण या विषयावर इंदापूर या ठिकाणी मीटिंग लावून कृती समिती यांच्याशी चर्चा करून जलसंपदा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी कृती समितीची बैठक लावू. तेच यावर मार्ग काढू शकतात, कारण जलसंपदा खातं त्यांच्याकडे आहे असं समाधानकारक मत या खडकवासला उजनी पाणी प्रश्नावर व्यक्त केलं. आज त्या 30 टनावर आली. कॅनलच्या शेजारी लागतो. 30 टनावर उत्पन्न आलंय. फार उन्हाळ्यात फार जळून जाते आणि परत त्याला पाणी सोडलं की कोंबारा एक राहत नाही. एवढं उंच आहे, त्याला उपयोगच नाही. म्हणजे आमची मनस्थिती पूर्ण बदललेली आज. त्यामुळे कृती समितीच्या माध्यमातून आम्ही असं प्रत्येक गावागावात जाऊन त्या पट्ट्यावरच्या लोकांना समजावले. त्या विषयावरच आमचा लढा. त्याला आपण काय करू माहिती का, एकदा तुमच्याबरोबर आपण निवांत वेळ घेऊन चर्चा करू. कृती समितीची काय कल्पना आहे, कसा मार्ग काढला पाहिजे. मग आपण इरिगेशनच्या अधिकाऱ्यांशी कपडे साहेबांशी आपण चर्चा करू आणि मग कॉन्क्रीट सोल्युशन आता काय करता येईल तात्पुरतं करू. आता पाऊस चांगला झाला की कॅनलला पाणी आपण खाली आणले. आता तुमचा पिलेवाडीचा कळचा सगळे पाझर तलाव आपण भरून घेऊ आणि ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये निदान इमिजिएटली एक वर्षभर तर नीट पाणी आम्हाला द्या. आता भाव निर्णय होतो. उन्हाळ्याच्या पाण्याचा निर्णय होतो. आपल्याला 2 रोटेशन येतात, पण नंतर वर पिण्याचं पाणी कमी पडतं म्हणून रोटेशन कॅन्सल केलं जातं. 2 पर्यंत रोटेशन ह्यावेळेस तेच झालं. कारण असायचं आपल्या तालुक्यातला आवाज उठवला जातो. गौडला तुम्ही तळी बघता, आता तेच झालं. आणि आम्हाला मात्र तुम्ही प्यायला सुद्धा पाणी घेतो. शेती तर लाभच राहिली सुरू. कारण असतं दाब देऊन दहशत निर्माण त्याच अपेक्षेने तुमच्यापेक्षा तुम्ही तिची अपेक्षा पूर्ण केली तर जसं पहिल्यासारखी ताकदीने उभा तसं तुमच्या ताकदीने उभं राहा. 10 वर्ष का वाया गेली.
असतं थोडं. ऐक, 10 वर्ष काय वाया गेली, नुकसान कोणाला झालं? असतं त्याच्यामुळेच. मुख्यमंत्र्यांना 20 टन सुद्धा बोल जात नाही. ज्या कळस गावातनं मी मंत्री असताना तेच धरण, तेच पाणी, तीच लोकसंख्या, तीच शेती. हा, फक्त वाढप्याने होता म्हणून पाणी येत होतं. तुम्ही वाढप्याच बदलला, काय करणार? आता ही माझा दोष आहे. प्रत्येक दिवस सारखे नसतात. नुकसान झालं कोणा, ठीक आहे. आता इथून पुढे आमच्या अपेक्षा तीच आहे. आता त्याबद्दल नाही, आता त्याबद्दल काय म्हणणं नाही. अशा पद्धतीने आपण ज्यावेळी गोष्टी करतो, आधी किती नुकसान झालं. संसर्गट बंद झाला, बुजवून टाकला, मग कशाला 32 कोटी रुपये घालवले त्याला? या विषयावर सर्वांना निवेदन दिलं, मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन होत आणि नसते कपोले बाबा. साहेबांना पण भेटलो साहेब या विषयावर, त्यांना बी कल्पना दिली. पण तुम्ही ही मार्गी लावा अशी ह्या अपेक्षेने आम्ही तुमच्याकडे नाही, तुमच्या डोक्यात कल्पना काय सांगा, म्हणजे काय केलं पाहिजे? आम्हाला ही पर्यायी व्यवस्था उजनीवर मलाही पाठ आहे सगळं विषय. उजनीवरूनच पाणी आम्हाला द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. कारण लाकडी निंबोडीला अकोल्यातल्या दहीगुडवाडीपर्यंत पाणी आलंय आणि अकोल्यापासून खाली आपला पूर्ण आमचा भाग वगळून टाकला. इंदापुरातली 10 गावं आणि बारामतीतली 7 गावं त्यात प्लस केली त्यांनी लाकडी निंबोडीला आणि आपल्याला डावा. लाकडी निंबोडीची योजना 1995 साली गौरव कार्यकारी अभियान असताना मी माझी स्वतःच्या पद्धतीची 20 लाख रुपये सर्वे केला आणि पृथ्वीराज चव्हाणांनी 2012 साली मुख्यमंत्री असताना 1 TMC पाणी उजनीमधलं इंदापूर तालुक्यातल्या 12 गावांना 1 TMC पाणी म्हणजे 17,000 एकर मी आणलं. दुर्दैवाने 14 मी तिथं नाही झालं काय. ती योजना 19ला मॉडिफाय झाली आणि आपल्यातली 2 गावं कमी झाली, पिंपळ आणि अकोला. योजनेतच गावं नाही, ती गावं कमी होती. मला असं वाटतं की त्या गोष्टी आपल्याला लक्ष द्यावं लागेल. एकदा आपण कृती समितीवर पोचवा आणि ह्या पाण्याचा प्रश्न, शेजारी पाणी आपले पाणी आपल्याकडे बघतोय, आपण पाण्याकडे जातो, आपलंच पाणी आणि आपण 200 किलोमीटरच्या पाण्याचा विचार करतो. हा बेसिक प्रॉब्लेम झाला. ही महत्वाचा वरच्या पाण्यापेक्षा ही पाणी महत्वाचं आहे, जे रेग्युलर कायम स्वरूपी राहील. वरच्या पाण्यात पुढे वाढणार. तुम्ही किती लोक आहे कृती समितीमध्ये? आम्ही सर्व धरणवाडीपासून सर्व गावात गावात एक ग्रुप तयार केलाय मोठा. सर्व रोज चर्चा चालू आहे त्या ग्रुपवरती. काय गावात काय करायचं, काय घडामोडी करायच्यात, काय नाही, त्या प्रत्येक चालू आहे त्याच्यात. मी एवढं सांगतो तुम्हाला, तुमच्या मागणीच्याबद्दल मी सहमत आहे. आपल्याला एकत्रित पोहोचून फक्त नुसतं आश्वासन सरकार नाही, त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्नाची पराकाष्ठाच करावं लागेल. आणि ती पराकाष्ठा करायची असली 2 गोष्टी कराव्या लागतील. आपल्याला जवळच कुठे तर पाणी आलं पाहिजे, नंबर 1. नंबर 2, जो काय आता बोगद्याचं काम चाललेलं आहे, डाळं पाणी त्याच्यातनं काय मार्ग आपण काढू शकतो. नंबर 3, लाकडी लिंबोडीमध्ये अजून काय गाव आपण वाढवू शकतो. नंबर 4, उजनी नाल्याची 20 TMC पाणी खाली सोडलं जातं. कोणत्या नियमात बसते? काय आवाज उपयोग नाही. आम्ही मंत्री असताना एवढं पाणी, एखादं पाणी सोडायचं आपण उन्हाळ्यात. आज तुम्ही जर 20 TMC खडक वाटलं धरणात जेवढं पाणी तेवढं पाणी सोडतो. आणि असा कुठंच नियम नाही हिंदुस्थानमध्ये, कुठल्या धरणात नियम नाही की धरणातलं पाणी नदीत सोडायचं. आपण हाताच मागतो. पुणे वाढले, पुण्याचं सांडपाणी कुठे येतं सेवर DPDCच्या मिटिंगला सांडपाण्याचा निर्धार मी मांडला. पहिलं नाही मिळवलं. आपल्याला तेवढंच सांगण्यासाठी आपल्याला इकडे कॅनल टाकायचं. तुमची लिस्ट काढा. एकदा आपण इंदापूरला निवांत बसवायचं. एका भागात आठवड्यामध्ये आपण बसू आणि बसून मार्ग काढू. मग आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटू. त्यांच्याकडे पाटबंधारे खात आहे, तेच मार्ग काढू शकतात. अध्यक्ष आपण जाऊ ठीक आहे. अविनाश नंबर घ्या आणि तुमच्या सगळ्या 19 गावाच्या लोकांना घेऊन इंदापूर योग्य पडेल बसायला. आणि बघा जे योग्य आहे तेच मी बोलणार. मी कुठले असं खोटं आश्वासन देणार मी, माझा स्वभाव. पण मार्ग काढू आपण. परिस्थिती गंभीर आहे, नाहीतर तालुका कायम स्वरूपी वाळवण, आजच वाळवण झालं. खरं आहे का नाही? पावसाळ्यात येऊन पाणी उपयोग नाही, उन्हाळ्यात पाणी आलं पाहिजे. चला ओके. पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे.
ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.